नमस्कार मंडळी, तर आज आपण बिना साखरेचे बिना गुळाचे ड्रायफ्रूट्सचे लाडू बघणार आहोत। शिवाय यामध्ये हलीम, डिंक आणि खजुराचा वापर केल्यामुळे स्त्रियांमध्ये जे इरेग्युलर पिरियड्सचे इश्यूज असतात किंवा वेट लॉसचे इश्यूज असतात ते नेहमी एक लाडू खाल्ल्यामुळे कमी होण्याची शक्यता असते। शिवाय लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत हे लाडू कोणीही सेवन करू शकतात। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर ह्यानंतरचे जे काही रेसिपीज नवीन रेसिपीज असतील तर त्याचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम येतील। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर याचे वजनी आणि वाटी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते तुम्ही चेक करू शकता। सुकं खोबऱ्याचा कीस, काजू 1 वाटी, बदाम 1 वाटी, डिंक 1 वाटी, हलीम 1 वाटी आणि बिया काढून घेतलेले जे खजूर आहे ते जवळजवळ 1.5 वाटी घेतलेलं आहे आणि तूप मी 50 ग्रॅम घेतले। तर सुरुवातीला कढई चांगली तापल्यावर त्याच्यामध्ये 1 वाटी हलीम चांगले भाजून घ्यायचे। हलीम तडतड करायला लागले की ते साईडला काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घालून बदाम आणि काजूकर भाजून घ्यायचे आणि असे हलका सोनेरी कलर होईपर्यंत हे थोडेसे असे परतवून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता थोडासा असा हलका सोनेरी कलर आलेला आहे। तर त्याच्यामध्ये हे आपण साईडला काढून घेऊया। काजू तळून झाल्यावर उरलेलं जे ते तूप राहतं त्याच्यामध्येच हे डिंक फुलवून घ्यायचं चांगलं आणि डिंक थोडं घालून चांगलं फुलवायचं, म्हणजे 2-3 बॅचेसमध्ये हे डिंक चांगलं फुलवून घ्यायचं। तर त्याच्यामध्ये कसं कचकचितपणा राहत नाही। तर तुम्ही बघू शकता हे डिंक चांगलं कुरमुऱ्यासारखं फुललेलं आहे। तर हे आपण तेल असं तूप गाळून घेऊन ते हे साईडला काढून दुसरी बॅचेस आपण फ्राय करून घेऊया। तर अशा प्रकारे दुसरी बॅचेसही झालेली आहे डिंक फुलून व्यवस्थित। तर आणि हे व्यवस्थित असे गाळून घेऊन तूप सगळं काढून घेऊन व्यवस्थित असे दुसऱ्या परातीमध्ये टाकून घ्यायचं आणि तेच जे उरलेलं तूप असतं त्याच्यामध्ये हे सुकं खोबऱ्याचा जो कीस आहे तो थोडासा असा भाजून घ्यायचा, हलकासा सोनेरी होईपर्यंत असं थोडंसं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, खरपूस होईपर्यंत। कच्चेपणा पूर्णपणे हा निघाला गेला पाहिजे या खोबऱ्याचा। हे सगळे पदार्थ व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे हे लाडू चांगले दिवस टिकतात पण। तर तुम्ही बघू शकता ह्या कलरवर खोबरं असं व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे खरपूस। तर हे खोबरं असं भाजून झाल्यानंतर तेही त्या डिंक आणि ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र घेऊन चांगलं चुरून घ्यायचं। एक मिक्सरला पल्स मोडमध्ये लावून घेतलं तरी चालेल, पण इथेच आधी चमच्यानी हे गरम असेपर्यंत चमच्यानी असं चुरून घ्यायचं किंवा वाटीनी आणि थोडंसं कोमट झाल्यावर हातानी असं पूर्णपणे चुरून घ्यायचं। आणि त्यामध्ये इथे मी अर्धा वाटी तूप ओतलेलं आहे आणि या तुपामध्ये हे बिया काढून घेतलेले जे खजूर आहेत ते चांगले फ्राय करून घ्यायचं। तुपामध्ये फ्राय केल्याने हे चांगले व्यवस्थित असे मऊसर होतात आणि लाडूचा बॉन्ड जो असतो तो व्यवस्थित होतो। तर तुम्ही बघू शकता हे तुपामध्ये जवळजवळ मी 5 ते 7 मिनिटं फ्राय करून घेतलेले आहेत। व्यवस्थित असे चांगले असे फ्राय करून घेतलेले आहेत। खजूर असे व्यवस्थित सॉफ्ट झाल्यावर साईडला काढून घ्यायचे आणि जे सुरलेलं जिन्नस आहे त्याच्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अजून हे जे गरम असल्यामुळे चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं। चमच्याने मिक्स करून ते सगळं असं कोमट झाल्यावर हाताने चुरून लाडू बांधून घ्यायचे।